एकीकडे धावपळीच्या जगात रेडी टू ईट म्हणजेच विकतचं आणून खाणं ही आपली सवय बनली आहे। पण ही सवय एखाद्या हसत्या खेळत्या कुटुंबाचा काळ बनेल असं कोणाला वाटलं होतं का? अहमदाबादच्या चांदखेडा भागातून एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून थरकाप उडवेल। डेअरीचं डोसा पीठ खाल्लं आणि अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालंय। गुजरातच्या अहमदाबाद मधल्या चांदखेडा परिसरातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। डेअरीतून डोशाचं पीठ आणलं गेलं। आधी ते वडिलांनी खाल्लं, त्यांची प्रकृती बिघडली। त्यानंतर आई आणि मोठ्या मुलीनेही खाल्लं। पण धक्कादायक म्हणजे 3 महिन्यांचं बाळ जे केवळ आईच्या दुधावर होतं, तिलाही या विषबाधेचा फटका बसला आणि बघता बघता दोन्ही निरागस मुलींच्या आयुष्याचा अंत झाला। ज्या हातांनी आई वडिलांनी आपल्या लेकींना डोसा भरवला असेल, त्याच हातांनी आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। अवघ्या 3 महिन्यांची चिमुकली आणि तिची 3.5 वर्षांची मोठी बहीण या दोघींचाही मृत्यू झालाय। पण हा मृत्यू अद्याप संशयास्पद मानला जातोय। आता प्रश्न असा पडतो की हे पीठ होतं की विष? डेअरी मालक म्हणतोय की आम्ही रोज 100 किलो पीठ विकतो। मग याच कुटुंबासोबत असं का घडलं? पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतलाय। प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेत फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या टीमने डेअरीवर धाड टाकली असून नमुने जप्त केले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे। FSL अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल। बाजारात मिळणाऱ्या रेडी टू ईट पदार्थांच्या सुरक्षिततेवर या घटनेने गंभीर चिन्ह निर्माण केलंय। बाजारातून आणलेल्या डोसा पिठाने या हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला। चिमुकल्या बहिणींच्या संशयास्पद मृत्यूनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे। सर जामखेड़ा में 2 बच्चियों की डेथ हुई है। प्राइमरी रिपोर्ट क्या आई हुई है और पुलिस की कार्रवाई क्या है? तारीख 5/4/2026 को जाहिरात है जो विपुल कुमार गौरीशंकर प्रजापति उन्होंने जाहिरात दी है कि उनकी जो डॉटर है मिष्टी 3 साल की, उसकी डेथ हुई है और उसका रीज़न उन्होंने ये बताया है कि 1/4/2026 को IOC रोड पर आई हुई घनश्याम डेयरी है, वहाँ से उन्होंने जो डोसा वगैरह बनाता है उसका जो खीरा है वो लिया था और उसका जो खाने के बाद उसमें उसकी फैमिली, उसकी खुद की विमल जो है विमल कुमार और उसकी वाइफ और उसकी डॉटर की तबीयत ख़राब हुई थी। प्राथमिक सारवार उन्होंने ली थी, थोड़ा ठीक लगा था, तो फिर वो वापस घर पे आ गए थे और 2-3 दिन बाद फिर से उसका रिएक्शन आने से वॉमिटिंग वगैरह जो सिम्टम्स थे वो दिखे थे, तो फिर से उन्होंने केडी हॉस्पिटल है वहाँ पर सारवार ली थी और तारीख 4/4/2026 को उनकी जो 2.5 महीने की बेटी है उसकी डेथ हो गई थी और 4/4/2026 यानी 5/4/2026 को उनकी जो 3 साल की बच्ची है मिष्टी, उसकी डेथ हो गई है। उसमें अभी फ़िलहाल FSL को साथ में रख के हम जो घनश्याम डेयरी है वहाँ से उसकी तपास कर रहे हैं और जो भी सैंपल है वो लिए गए हैं, उसको FSL में भेजे जाएंगे और वहाँ से जो भी रिपोर्ट आएगा उसके हिसाब से आगे की कार्यवाही की जाएगी। प्राइमरी लाश सामने आया है कि डेथ की कैसे हुई है, क्योंकि और लोगों ने भी वही से किया दूसरे कोई ऐसे इंसिडेंट अभी तक सामने आए नहीं है कि किसी और ने खीरा खाया हो और उसके साथ ऐसे कोई इंसिडेंट हुआ हो। तो आगे अगर तपास में कोई मिलता है तो हम उसको भी इसमें आगे शामिल रखेंगे। या पिठाचे डोसे खाल्ल्यानंतर सर्वात आधी कुटुंबाचे प्रमुख म्हणजे वडिलांची प्रकृती बिघडली। त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यावेळी या आजाराचा संबंध डोसा पिठाशी असेल अशी पुसटशी शंकाही कोणाला आली नव्हती। दुसऱ्या दिवशी आई आणि 3.5 वर्षाच्या मोठ्या मुलीनेही तेच डोसे खाल्ले। 3 महिन्यांची लहान मुलगी आईच्या दुधावर अवलंबून असल्याने संसर्गाचा परिणाम तिच्यापर्यंत पोहोचला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। अचानक दोन्ही मुली आणि आईची प्रकृती बिघडू लागली। उपचारादरम्यान धाकट्या मुलीचा मृत्यू झाला तर दुसऱ्याच दिवशी मोठ्या बहिणीनेही जीव गमावला। मुलींच्या मृत्यूची बातमी पसरताच प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला। पोलीस आणि अहमदाबाद महानगरपालिका AMC या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। ही बातमी केवळ माहिती नाही तर तुमच्यासाठी एक मोठी चेतावणी आहे। घड्याळाच्या काट्यावर धावताना आपण आरोग्याशी तडजोड करतोय का याचा विचार करून बाहेरून पीठ किंवा तयार पदार्थ आणताना 100 वेळा विचार करा, कारण तुमची एक छोटीशी सवय तुमच्या घरच्यांचा आनंद हिरावून घेऊ शकते। ही घटना बाजारपेठेतील उघड्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर अवलंबून असलेल्या प्रत्येकासाठी एक धोक्याची घंटा आहे।
एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे 2 निष्पाप जीव गेले. या घटनेने शहरातील प्रत्येक पालकाला हादरवून सोडलंय. अहमदाबादच्या या घटनेचा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.